विधान परिषदेची निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले होते की नक्की आमदार कोणत्या पक्षाचे फुटणार, कोणत्या पक्षामध्ये जास्त गद्दारी होणार किंवा कोणते आमदार आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार नाहीत, अशा चर्चांना उधाण आले होते. आणि बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शिंदे गट, अजित पवार किंवा बीजेपी यांचीच मतं फुटतील, परंतु तसं अजिबात झालं नाही. जे मतं फुटले ते फुटले म्हणजे फक्त आणि फक्त काँग्रेसचे. काँग्रेसला परत एकदा धक्का बसलेला आहे. जे कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये एक्सपेक्टेड होतं तेच गोष्ट झालेली आहे. कारण मागे पण एकदा काँग्रेसचे आमदार फुटले होते आणि या वेळेस पण काँग्रेसचे जवळपास 7 ते 8 आमदार फुटले आहेत अशी चर्चा सुरू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की आम्ही एक ट्रॅप लावला होता आणि ट्रॅपमध्ये हे गद्दार आमदार अडकलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांच्यावर योग्य अशी कारवाई सुद्धा केली जाईल, अशा प्रकारचा इशाराच दिलेला आहे. आणि त्यांनी एक सविस्तर रिपोर्ट हायकमांडकडे पण पाठवलेला आहे. म्हणजे ज्यांनी आता खरंच गद्दारी केलेली आहे त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाऊ शकतं आणि काढायला पण पाहिजे, कारण काँग्रेस सोबत हे नेहमी घडत आहे. मागे पण एकदा चंद्रकांत हांडोरेच्या वेळेस पण असंच झालं होतं, काँग्रेसचे आमदार फुटले होते आणि आता पण असंच झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना असं वाटत होतं की एकतर अजित पवार गट किंवा शिंदे गटांचे आमदार फुटण्याची जास्त शक्यता आहे, परंतु तसं झालं नाही. आपल्याला पण माहित आहे की शरदचंद्र पवार पक्षानं पण जयंत पाटील यांना सपोर्ट दिला होता आणि त्यांच्या सपोर्टमुळे जयंत पाटील हे इलेक्शन मध्ये होते. असं वाटत होतं की आता अजित पवार गटाचे जे आमदार शरद पवारकडे येण्यासाठी इच्छुक आहेत ते तरी जयंत पाटील यांना मतदान करतील आणि जयंत पाटील निवडून येतील, परंतु तसं झालं नाही. जयंत पाटीलचा पराभव झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवार गटाचे आमदार फुटले नाहीत, परंतु त्यांनाच दुसरे आमदारांचा सपोर्ट भेटलेला आहे. कारण अजित पवार गटाकडे फक्त 39 आमदार होते आणि त्यांचे 2 उमेदवार निवडणुकीत होते, तर दोन्ही पण उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना 46 मताची गरज होती. म्हणजेच अजित पवार गटाला इतर 7 मताची गरज होती, म्हणजे 7 आमदारांची गरज होती, तर त्यांना ती मते पडलेली आहेत. तर अजित पवारांचं एकही मत न फुटता उलट त्यांनी 7 मते फोडली असं म्हणता येईल. आणि जेव्हा आता रिझल्ट पण आले तेव्हा ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की इतर कोणाचे बी आमदार फुटले नाहीत, फक्त फुटले ते काँग्रेसचे. ज्या आमदारांनी गद्दारी केलेली आहे त्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा एक प्रकारे त्यांच्यावर सशक्त कारवाई होऊ शकते आणि ते पण आजच होऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे. कारण परत ह्याच गोष्टी होत असल्यामुळे काँग्रेस आता सतर्क झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेमध्ये ज्या प्रकारे त्यांना यश आलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस जे कुठेतरी कोलमडून गेलेलं होतं किंवा त्यांनी हार मानलेली होती, परंतु लोकसभेच्या विजयामुळे परत त्यांच्यामध्ये नवसंजीवनी आल्या असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या कारणामुळे त्यांचे प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता आता खूप जास्त सतर्क झालेला आहे आणि ऍक्टिव्ह आहे. आणि याच कारणामुळे ज्यांनी गद्दारी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ट्रॅप लावला होता असं पण नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे. तर ट्रॅप नक्की कसा लावला होता, तर काँग्रेसचे जेवढे काही आमदार होते त्यांची 2 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली होती. 26 ते 27 आमदारांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही सातव यांना मतदान करा आणि बाकीचे जे गट आहेत त्यांना जयंत पाटील यांना मतदान करण्यासाठी सांगितलं होतं. परंतु जयंत पाटलाला मतं पाहिजे तेवढे पडले नाहीत आणि यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. आणि काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांनी मतं केलेले आहेत अजित पवार गटाला. तर या कारणामुळे आता ते कोणते आमदार आहेत हे पण जवळपास काँग्रेस पक्षातले जे नेते आहेत त्यांना माहितीच झालेलं आहे आणि त्यांची नावे आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आणि एकदा का नावे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे. तर ह्या अशा फुटाफुटीच्या राजकारणावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्कीच सांगा.